काय बनवू गड्या आता स्वयंपाकात? ब्रोकली बनवू का वरण भात बनवू का डाळ भाजी बनवू, शिमला मिर्च बनवू? काय बनवा भाजीचाही विचारच येते. रोज 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 सकाळ झाली तर कायची भाजी बनवा आणि संध्याकाळ झाली तर कायची भाजी बनवा, हेच चालू राहते रोजचं. काही चांगलं टेस्टी बनवा लागन. आई बी बरोबर जेवण नाही करून राहिली 2 दिवसापासून. काल म्हणत होती आई माई भूकच नाही जात म्हणे. धकून नाही राहिलं बबिता 2 दिवसापासून म्हणे. ताईलेच विचारून घेतो काय बनवायचं आहे तर आई जे म्हणन ते बनवा लागन मग. आई आई काय झालं बबिता? आई स्वयंपाक बनवून राहिली तर काय बनवू म्हटलं? डाळ भाजी बनवू का वरण भात बनवू का शिमला मिर्च बनवू, काय बनवू तुमच्यासाठी? काय बनवतो तू? तेच तर आई समजून नाही राहिलं मला काय बनवा ना काय नाही, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारून घेतो काय बनवू तर. जे तुमच्यासाठी बनवण ते सगळ्यासाठीच बनवण. बनव ना आता, लेकराला झालं पाहिजे ना आपल्याला झालं पाहिजे, त्या हिशोबानं बनव स्वयंपाक. मग काय वरण भात बनवा लागन, भाजी आणि पोळ्या हे तर बनवून घेईन मी. पण तुम्ही म्हणता ना भूक नाही जाऊन राहिली माई, भूक नाही जाऊन राहिली माई. आणि 2 दिवसापासून जेवणही बरोबर नाही करून राहिले तुम्ही. अर्धी पोळी खाता नाही तर मग कोरभरच खाता. म्हणून राहिली काही टेस्टी बनवून देतो मी तुम्हाला जे म्हणान ते. हो हो जेवण तर नाही धकून राहिलं मला 2 दिवसापासून. आणि हे गोळ्या खाऊ खाऊ बी फिक्क तोंड आलं. असं वाटते काहीतरी चांगलं खाव, आंबट तिखट असं चांगलं पाहिजे खावाले आता. आणि आपण साधं जेवण करावं का नाही तर जेवण करताना कडू कडूच लागते मुले. ह्या गोळ्याच्यानं चांगलंच नाही लागत. तसंच होते आई, तब्येती तसंच लागते, धकत नाही, तोंडातल्या तोंडात घास घुमते. नाही तर काय मग अशा गळ्याचा खाली जातच नाही घास. तर काय बनवू मग तुम्ही म्हणाल ते बनवतं. अमाय चंद्रकलानं भाजी आणून दिलती ना, आंबाडीची भाजी. हा आई आहे ना, साफ करा लागन. एक काम कर ना मग, आंबाडीची भाजी आणून दे, मी भाजी साफ करतो बसल्या बसल्या. आणि आज मस्त आंबाडीच्या भाकरी आणि मिरचीचा ठेसा बनवू. ठीक आहे. नाही आंबाडीची भाकर तर मी खाईन, आपल्या घरी तर सगळेलेच आवडते. हो आपल्या घरी तर आंबाडीची भाकर सगळेच खाते. पहिले गण्या नाही खाये तर आता तोही खायला लागला, त्याला आवडून राहिली भाकर, मस्त आंबट आंबट लागते तर. हो पहिले खाले नाही पाय नाटकं करे, पण त्यानं खाऊन पाहिली ना त्या दिवशी, तेव्हापासून खाऊन राहिला तो आता. ठीक आहे ना मग, आता आंबाडीच्या भाकरी आणि मिरचीचा ठेसाच बनव. त्यानं तरी माय पोटभर जेवण होईन. आंबट आंबट तिखट तिखट आणि टेस्टी लागते आंबाडीची भाकर, तर तेच बनव मग. ठीक आहे. नाही आणि लक्ष्मीसाठी थोडीशी खिचडी मांडून देतो मग. हो थोडीशी मांडून दे कुकरमध्ये, वाटीभर तांदूळ घे आणि थोडीशी तुरीची डाळ टाकून दे. हो तिच्या पुरती, गण्या तर खाते जाता भाकर, त्याचं काही टेन्शनच नाही. हो ना आपल्यासाठी मीच भाकरी बनवण. तू फक्त मला आंबाडीची भाजी चांगली शिजून दे जो पिन्ना. ठीक आहे ना मग, मी आता काय काय करू आहे? तू पहिले मला आंबाडीची भाजी आणून दे, मी बसल्या बसल्या साफ करतो. आणि त्याच्यानंतर तू खिचडी मांडून दे. आणि थोडेसे लसण साफ कर. आणि मुठभर मिरच्या, मूठभर कमी होईल ना, थोडेसे जास्त घे जो मिरच्या. आणि मस्त धुवूनशी ना भाजून दे मला. जिरं टाकजो त्याच्यात अजून. ठीक आहे ना, जिरं टाकन ना मी. हो आणि गोडलिंबाचा पाला आहे घरी? नाही आहे गोडलिंबाचा पाला तर नाही आहे, आणा लागन. तर घेऊन येजो मग गोडलिंबाचा पाला. जाऊन तिकडे प्रीतीच्या घराच्याकडे घे जाजो, घेऊन येजो. हो ठेच्यामध्ये तर लागनच गोडलिंबाचा पाला. आणि आपण गोडलिंबाचा पाला टाकतो, लसण जिरं मिरच्या, तर किती मस्त ठेसा बनते मग. हो गोडलिंबाचा पाला टाकून आपण ठेसा बनवतो तर किती मस्त ठेसा बनते, टेस्टी. आपलं पोट भरून जाते पण मन नाही भरत, असं वाटते अजून अजून खाव काय, अजून अजून खाव काय. हो आई आणून दे मग मला आंबाडीची भाजी, साफ करतो मी. हो हो आई घ्या भाजी. बरं भाजी ठेव आणि कटोरं आणून दे ना मला भाजी ठेवाले, नाही तर ताटगीट आणून दे. हो आणून देतो. नाही घ्या ही कटोरं. नाही मी गोडलिंबाचा पाला आणायला चालली. बरं जाय ना घेऊन ये. वहिनी कुणीकडे आहे? प्रकाश भाऊले पाहायला आले काय तुम्ही? नाही तर प्रीती ताई, मला वाटलं का तुम्ही प्रकाश भाऊलेच पाहून राहिले बा, हरपले म्हटलं प्रकाश भाऊ. तुमचे भाऊ कायले हरपते, ते गे नाही हरपत. तेच तर म्हटलं प्रकाश भाऊ हरपत नाही तर वहिनी कोणाला पाहून राहिली म्हटलं मग गावात, कोणाला पाहता? कोणाला नाही पाहून राहिली प्रीती ताई, मी गोडलिंबाच्या पाल्यासाठी आले होते. अच्छा गोडलिंबाचा पाला कढी बनवता वाटते, काल ताक
ताक घेतलं तर. मी ना तर रात्रीच बनवली बा मस्त कढी. मी कढी नाही बनवत, मिरचीचा ठेसा बनवतो, त्याच्यासाठी नेत होती गोडलिंबाचा पाला. मिरचीचा ठेसा? हो, मिरचीचा ठेसा बनवतो म्हटलं. लय दिवस झाले मिरचीचा ठेसा नाही बनवला, तर बनवा म्हटलं. बरं, बनवा मग मिरचीचा ठेसा. हो, मिरचीचा ठेसा बनवतो, आंबाडीची भाकर बनवतो. ये जा ना घरी जेवण करायला. अरे वा वहिनी, मस्त मस्त बनवा मग आंबाडीची भाकर. टेस्टी टेस्टी मस्त लागते आंबाडीची भाकर. मी ना परवाच्या दिवशी बनवली होती आंबाडीची भाकर, मिरचीचा ठेसा. आम्ही कामाला जात होतो तर त्या वावरात लय भाजी होती आंबाडीची, तर मस्त कुडून आणली आम्ही. हा काय, लय भाजी असन नाही वावरात, म्हणूनच मावशीने आम्हाला दिली अर्धी भाजी. अच्छा, चंद्रकला काकू ना काय? हो, त्यानं तर झाडच उपडले होते. हो, झाडच आहे ना, झाडच आहे. आता आई भाजीच साफ करून राहिली. पण वहिनी, तुमच्याच तर वावरात आंबाडीची भाजी निघते, मग तुम्हाला काय दुसऱ्याच्या वावरातून आणा लागते? हो, निघते ना, आमच्या वावरात आंबाडीची भाजी निघते, पण मी वावरात जात नाही तर मला काही माहित नाही आता सध्या भाजी निघाली का निघायची आहे. आई जाते, आईले माहित राहते, मग आई आणते भाजी कुडून. हो, काकूले माहित राहते. आता काकूची तब्येत बरी नाही आहे तर आता जाऊन नसन राहिल्या. हो, नाही तर मग काही ना काही वावरातून आणणं चालूच राहते ना. आता बरसातीत म्हटलं भाज्याच भाज्या रंगोरंगीच्या, काही भाज्याच्या तर नावही नाही माहित राहत मले. हो, पावसाळ्यात हिवाळ्यात भाज्याच भाज्या निघते म्हटलं बगीच्यामध्ये. हो हो, चला मग प्रीतीताई, मी घरी जातो आता, स्वयंपाकाला उशीर होते. झाला काय तुमचा स्वयंपाक? कुठं वाचाच आहे वहिनी, मी बी आता स्वयंपाक बनवतो. जा मग तुम्ही बनवा स्वयंपाक आणि मी बनवतो स्वयंपाक. मी जातो आता घरी. बरं, येतो मग. शांता काकूले बरं नाही वाटून राहिलं तर वहिनी धाऊ धाऊ कामं करते. बबिता आली काय? हो आई आली ना, आणला गोडलिंबाचा पाला. हा काय, तर तू एक काम कर ना, आता भाजी थोडीशीच राहिली म्हटलं साफ करायची, तर भाजी शिजायला पाणी ठेवून दे गंजात. पहिले चांगलं पाणी उकळू देजो खद खद, आणि मग हे भाजी 2-4 पाण्यानं धुवून घेजो. हा, धुवाच्या पहिले झटकून घेजो, अड्या गिळ्या राहीन तर निघून जाते झटकल्यानं. तर एक काम करा, नाही तुम्ही भाजी झटकून देऊन दे जा, तुम्हाला बरोबर झटकवता येते. बरं ठीक आहे, मी भाजी झटकून देऊन देईन, तर तू 2-3 पाण्यानं धुवून धावून शिजू देजो, मस्त पिन्ना शिजू देजो, आणि मग मला आवाज दे, मी बनवून मग भाकरी. बनवून नाही, मीच बनवतो ना भाकरी, बसा ना तुम्ही. बनवतो ना, बसू बसू बोर लागते, कामात राहतो तर माय मन लागते, नाही तर मग गळल्या गळल्यासारखंच लागते. त्याच्यानं म्हटलं थोडीशी कामात राहीन तर माय मन तरी लागन. ठीक आहे ना, तर बनव जा मग, तुम्हीच भाकरी बनव जा. हो हो, चाल गळ्या, आता पटकन मिरच्या भाजतो, लसण साफ करतो आणि ठेसा बनवून घेतो, आणि लक्ष्मीसाठी खिचडी मांडून देतो कुकरमध्ये. नेहा, उद्या 8 दिवस होऊन जाते मले आली तर उद्याची करतो म्हटलं तयारी गावाले जावाची. एवढ्या लवकर चालली आई? राय ना अजून 8-10 दिवस राय ना जाजो मग आरामात. आता राहिली ना, 8 दिवस राहिली ना. हा, उद्या चालली जातो, उद्याचा बाजार आहे आणि गावातले ऑटो चालूच राहते, त्याच्यानं म्हटलं उद्या चालली जातो मी. काय आई, राहिली असती तर अजून 2-4 दिवस. हा, मस्त बासुंदी पुऱ्या हे ते बनवल्या असत्या मी न. आता वेळेवर चालली मी करून राहिली. अम्माय, बेडेवर कायले, आता तुले तर माहीतच होतं की मी 8 दिवसासाठी आली म्हणून. माहित नाही होतं काय काही बुधवारी नाही तर गुरुवारी जाणार आहे गावाले, हे तर तुले पहिलेपासूनच माहित होतं. आणि आता म्हणतं बासुंदी बनवली असती. राहू दे, काही बासुंदी गिसुंदी नको बनवू, बासुंदी बनवासाठी नाही तर अजून कर्ज घेशील. मार न अजून टोमने मार म्हटलं तू. हा, माय होय का मै सासू होय, काही समजतच नाही बाप्पा, भल्ले टोमने मारत राहते तू प्रत्येक गोष्टीले. राहू दे ना मग, आता एवढ्या दिवसाची आली मी तर बासुंदी नाही बनवली, ना आता उद्या चालली तर म्हणून राहिली का मी बासुंदी बनवतो. त्याच्यापेक्षा राहू दे ना. हा, एखाद्या वेळेस बनव जा मस्त, आणि तुम्हीच खा जा. बरं ठीक आहे बाप्पा, नाही बनवत मी बासुंदी, मायच पैसे वाचन. बासुंदी बनवाले काय 2-4 हजार लागत होते काय मला आता, म्हणून राहिली. पण राहू दे ना. हा, राहू दे, आता उद्या चालली ना मी गावाले. तर आज बनवतो ना मग, आज रात्रीनं बनवतो. रात्री मस्त बासुंदी बनवतो, पुऱ्या बनवतो. हा, तू जे म्हणशील ते बनवतो म्हटलं, खाऊन पिऊन जाय गावाले. राय म्हणा तर राहून नाही राहिली, गावाले जातो मी. भल्लं गमून राहिला आता तुले. गमाची गोष्ट नाही आहे तिथं, म्हटलं पोराले पाहाले एक जण पाहिजेच ना. सुनील जाते वावरात, कधी जाते कामाले, आणि मग राणी जाते शाळेत. मग ती रुपा कामं करन का त्या पोराले पैन.
त्याच्यानं म्हटलं मी राहतो तिथं तर बसल्या बसल्या त्याला खेळवत राहतो. त्याला पायनं होते. नाही तर मग काय म्हणन सुनील का पाय म्हणन. आईले म्हटलं म्हणन का लवकर ये जो बा 8-10 दिवस राहून. आई गेली तर झाली म्हणन तिथंच पक्की बाईच्या घरी. म्हणून म्हणतो चालली जा तुम्ही गावाले. नाही तर समोर चालून बोलन ना मग मले. सुनीली बोलन, रुपाई बोलन. त्याच्यापेक्षा चालली जा तुम्ही. करून नाही दिले का आता तुझे गहू साफ झाले ना? हो करू गिरो तर लागले तू ना गहू साफ झाले ना. माय गहू साफ झाले बापा. अन हे म्हणत होती मी पोरीला तेवढ्या महागाच्या शाळेत टाकलं ते. रोज पाठवत जाय शाळेत. झोपेतून उठत नाही. मोठा ताल तितोंबा केला शाळेत नाही टाकत पोरीले म्हणून. आणि आता शाळेत टाकलं तर शाळेत पाठवायची बोंब. शाळेत नाही पाठवून राहिली. आई मी पाठवतो पण तेच तर लवकर उठत नाही ना. आणि तिची शाळा सकाळीच 8 वाजता लागते. 8 वाजता सुरू होऊन जाते. तिले सकाळी 7 वाजता उठवा लागते. एवढ्या लवकर काही उठत नाही ते. तिले सवय नाही आहे तर लावजो ना मग. सवय लावजो तिले. अशी कशी नाही उठत तर. पैसे काय फुकटचे भरायचे काय मग तिथं. रोज पाठवत जाय तिले शाळेत. 10-15 दिवस तरात दिन ते. महिनाभर तरास दिन. पण एक वेळा सवय लागली म्हणजे बरोबर जाते शाळेत. हो पाठवण ना. रोज पाठवत जाईन. चहा मांडतं काय हो नेहा. चहा प्यायची इच्छा झाली मई. मांडू काय तर मग? हो मांडणं. तू पेशीन तर तू यासाठी मांड. नाही बाप्पा मी डबल चाय नाही पेत. तू यासाठी बनवून देतो. आता जर चाय पिन मी जेवणाच्या वेळेवर तर भूक मोड होते मई. म्हणून मी आता चाय नाही पेत. बरं माझ्यासाठी बनवून दे मग चहा. हो. आई काय मस्त भाकरी फुगून राहिल्या. टम्म फुगून राहिल्या. हो ना टम्म काय टम्मच फुगते. फक्त बनवास लागते भाकरी चांगल्या. खरंच पण आहे. कधी तुम्ही बनवता ना भाकरी तर तुमच्या आजच्या भाकरी टम्मच फुगते म्हटलं. मस्त फुगून राहिल्या. मग मी बनवतो कशी मग. एकही काम माय चुकत नाही म्हटलं. परफेक्ट काम राहते माय. मग कशा बनवल्या भाकरी. मस्त भाजी साफ केली. धुवून दिली तुले भाजी. तू याजवळ टाइम नाही होता तर. चिरूनी दिली भाजी. हो मग आणि तू शिजून दिली मस्त चांगली पिन्ना. मग मेहनत घ्यावा लागते थोडीशी. मग चांगल्या भाकरी बनते. झाल्या ना आता भाकरी? हो झाल्या ना बापा. पट बनवून दिल्या तुले. आणि तू न पकवल्या तर झाल्या आपल्या भाकरी. लवकरच झाल्या. टाइम गिम नाही लागत भाकरी बनवाले. नाही टाइम तर नाही लागत. फक्त भाजी कुडालेच मेहनत लागते. तर भाजी पहिलेच साफसूफ करून ठेवा लागते. आपण आता वेळेवर बनवल्या म्हणून. नाही तर रात्रीच जर भाजी साफ करून ठेवलं असतं आपण ना तर आतापर्यंत तर स्वयंपाक झाला असता आपला कईचा. हो तर बाबाले फोन लावून पहा ना मग. जेवण करायला येऊन राहिले काय तर. वेळ आहे का रस्त्या नाही तर. ठीक आहे ना लावून पाहतो मी. जर त्याला टाइम असन येवाले तर आपण जेवण करून घेऊ मग. स्वयंपाक तर झाला. हो झाला ना आपला स्वयंपाक. फोन लावून विचारून घ्या कुठे आहे म्हणा तुम्ही. बरं हे उचलून ठेवून द्यायचं मग हे कोपर गिपर. उचलतो ना मी. कोपरी उचलतो. झाडूही लावतो. तुम्ही फोन लावून बोलून घ्या बाबा संग. बरं आता मस्त गरम भाकरी बनवल्या तर गरमच जेवण करून घेऊ. गरम खातो तर अजून चांगलं लागते. हो आई म्हणूनच तर म्हणून राहिली. माया तोंडाले तर पाणी सुटून राहिलं. असं वाटते कधी माया पोटात जाते ना कधी नाही भाकर. आणि सुगंध तर एवढा मस्ती येऊन राहिला भाकरीचा. वा असं वाटते कधी मी भाकर आणि ठेसा खातो. ठीक आहे ना तर तू ताटं वाढ. मी फोन लावतो यायले. बर. हॅलो. हा शांते बोल. येत नाही काय जेवण करायला तुम्ही घरी? येईन ना. टाइम आहे पण मले. येतो मी थोड्या वेळानं. अर्धा 1 घंट्यानं. वावरात वानेर आहे तर वानेर पाहतो म्हटलं मी. वानेर गी हाकलतो आणि येतो मग मी. टाइम आहे मले. तुम्ही करून घ्या ना जेवण. हो त्याच्यासाठी फोन लावला. म्हटलं तुम्ही येत असाल बा तर तुमच्यासाठी थांबतो. नाही तर करतो म्हटलं मग आम्ही 2 जणी जेवण. करून घ्या ना करून घ्या. मी वाट काही पाहू नका. मला टाइम लागू शकते. काय बनवलं आज स्वयंपाकात? आज काय आंबाडीच्या भाकरी आणि मिरचीचा ठेसा बनवला. अरे वा. आज तर माझ्या आवडीचंच बनवलं मग. हो तुमच्या आवडीचं बनवलं ना. म्हणूनच तर तुम्हाला फोन लावला. या म्हटलं जेवण करायला. येतो ना मी. येतो. आज वानेर कुणी आले काय मी तरात देऊन राहिले वावरात. मी पहिले वानेर पाहतो हाकलतो आणि येतो मग. बरं हाकला मग. वानेर हाकला आणि ये जा म्हटलं. हो. आपल्या वावरात इथं आहे आंबाडीची भाजी. भाजी आहे आणता काय तुम्ही? वावरात रोज जाणं येणं राहते पण आणत नाही ना. चंद्रकलानं काल भाजी आणून दिली तर आज बनवल्या भाकरी. घेऊन ये जा बरं तुम्ही वावरातून. आज गी टाइम भेटन तुम्हाला तर. आता नाही जमत. आता वावरात वानेर आहे ना. वानेर हाकलो का भाजी तोडून मी
हा तू येजो एखाद्या वेळेस फुरसत न अन घेऊन जाजो भाजी जेवढी लागन तेवढी. बरं ठीक आहे, मला चांगलं होऊ द्या. मी शिन बापा, तुम्हाला नाही सांगत मी, तुम्हाला काहीच नाही सांगा लागत. थोड्या थोड्या कामासाठी मला यावं लागते वावरात. ठीक आहे मग, हाकला वानेर. हो हो ठीक आहे, ठेवतो मी फोन. करा मग जेवण. हो. छू रे छू छू. बाई लक्ष्मी, कर ना जेवण. हा मस्त पाय बरं, टेस्टी टेस्टी भाकरी बनवल्या आज आजीनं. लक्ष्मी तर विचारातच पडली, म्हणत असन काय बनवले आजीनं. हो ना, बोलून नाही राहिली ते. खाऊ का नाही खाऊ, खाऊ का नाही खाऊ, विचार करून राहिली ते. लक्ष्मी टेस्टी लागते म्हटलं, खाऊन पाय तू. वरण भात दे ना इले, वरण भात म्हणतो, खिचडी दे ना इले. हो देतो नाही. आणि ह्या पाहुणा आपलीचा येत नाही का जेवण करायला? हा याले अलग आमंत्रण द्यावं लागन काय आता? गण्या, ताट वाढलं ना, येणार रे जेवण करायला, बस ना. आई त्याले म्हटलं मी, मग पाहिजो कार्टून, टीव्ही बंद करून ये म्हटलं जेवण करायला, तरी ऐकत नाही ना तो, टीव्ही मध्येच घुसून राहते. बाबू, गण्या, जेवण करायला ये बेटा. हा आजी येतो. काय येतो येतो म्हणून राहिला तू? किती वेळचा? ये ना पटकन, जेवण करायला बस. टीव्ही बंद कर, नाही तर तू टीव्हीच काढतो मग मी. आलो ना आजी, 2 मिनिट थांब, 2 मिनिटात येतो मी. करा ना तुम्ही जेवण. आम्ही करतो, तू ये जेवण कर. जेवण कर आणि शाळेची तयारी कर, मग शाळेत जाय. टाइम आहे ना, शाळेचा टाइम वाचाच आहे. ये रे पटकन ये. हो आलो आजी मी, 2 मिनिट थांब, 2 मिनिटात आलो. बरं ये मग. कर मग बबिता जेवण, याले तर टाइम आहे. हो, कार्टून संपल्याशिवाय येणार नाही तो. बरं कर मग. मले भूक लागली बाप्पा, आता पोटभर जेवण करतो मस्त. आंबाडीची भाकर आहे तर. हो आई, पोटभर जेवण करा, मग तुमची कमजोरी दूर होऊन जाते. हो ना, 2 दिवसापासून फिकच तोंड लागे. आज मस्त सुरूच लागन मले, टेस्टी लागन. हो हो करा मग जेवण. पहा मग, आज मस्त आंबाडीची भाकर, मिरचीचा ठेसा मस्त बनवलास, टेस्टी टेस्टी. कोणाकोणाला आवडते आंबाडीची भाकर आणि मिरचीचा ठेसा, कमेंट करून नक्की सांगा. चला मग या तुम्ही बी आमच्यासोबत जेवण करायला या मग. हा लवकर लवकर. चला मग, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या भागात. चला मग, धन्यवाद.